डिजिटल स्किल्स शिकायला सुरुवात केली तेव्हा मला फक्त एकच शब्द सतत ऐकायला यायचा, फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग आणि फ्रीलान्सिंग. खरं सांगायचं तर तेव्हा तर मला पण नाही माहित होतं की फ्रीलान्सिंग म्हणजे नेमकं काय. आज जर तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की फ्रीलान्सिंग म्हणजे काय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोप्या भाषेत जर सांगायला गेले तर फ्रीलान्सिंग म्हणजे त्या स्किल्सच्या बदल्यात वेगवेगळ्या क्लायंटसाठी प्रोजेक्ट बेस्ड काम करणं, हेच फ्रीलान्सिंग. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये फुल टाइम एम्प्लॉई नसतात. एक बिझनेसेस किंवा इंडिव्हिज्युअल्ससाठी त्यांच्या गरजेनुसार तुम्ही काम करता. एखाद्या शॉपला पोस्टर डिझाईन करून पाहिजे, एखाद्या कोचला व्हिडिओ एडिटिंग करून पाहिजे, बिझनेसला लोगो डिझाईन करून हवाय आणि एका बिझनेसला कंटेंट रायटिंग पाहिजे, तर ते अशा स्किल्स असलेल्या फ्रीलान्सर्स बरोबर काम करतात. तुमच्याकडे असे स्किल्स असेल तर तुम्ही सुद्धा असे प्रोजेक्ट बेसवर काम करू शकता. अनेक लोक एक चूक करतात. त्यांना वाटतं की फ्रीलान्सिंग सुरू करणं म्हणजे स्टार्टिंगला त्यांना क्लायंट मिळायलाच पाहिजे. नाही, असं नाहीये. पहिली गोष्ट क्लायंट नाही, पहिली गोष्ट स्किल आहे. स्किल शिका, प्रॅक्टिस करा आणि पोर्टफोलिओ तयार करा. मग हळूहळू क्लायंट शोधायला सुरुवात करा. मला खूप जण विचारतात की मॅम, मी तर जॉब करते, मी हाऊसवाईफ आहे, माझ्याकडे तर वेळच नाही. मी सुद्धा फुल टाइम जॉब करते आणि घरी गेल्यावर मलाही घरची कामही असतात. सुरुवात रोज 1 ते 2 तास देऊनच केले आहे. मुद्दा वेळ नसण्याचा नाहीये, मुद्दा आहे स्वतःसाठी रोज 1 ते 2 तास कन्सिस्टन्सीने काढायचा. तुम्हाला फ्रीलान्सिंग मध्ये सुरुवात करायची असेल तर एक स्किल निवडा. कारण व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट रायटिंग, कॅनव्हा डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, AI टूल, ईमेल मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, फेसबुक ॲड्स, त्याच वेळी सगळे स्किल शिकायची गरज नाही. एका वेळा एक स्किल शिकून स्टार्ट करा. एका स्किल पासून सुरुवात करा. त्या प्रवासात मला अनेक नवीन संध्या मिळाल्या. मी एकदम 0 पासून सुरुवात केली होती. आजही मी शिकत आहे, कारण डिजिटल वर्ल्ड रोज बदलत आहे. मी अगदी 0 पासून सुरुवात केली होती. मी डिजिटल स्किल्स शिकले, मग मी प्रॅक्टिस केली. मला असं वाटतं की लर्निंग कधीच थांबायला नको. तुम्हीही असा विचार करता की भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी नवीन स्किल्स शिकायला हवी, आजपासूनच रिसर्च करायला सुरुवात करा. ठेवा, फ्रीलान्सिंग म्हणजे एकदम रातोरात श्रीमंत होण्याचा मार्ग नाही. मला मी कोणत्या स्किल्स शिकले, कुठून शिकले, आणि प्रत्येक करिअर प्रमाणे यातही शिकणं, प्रॅक्टिस करणं आणि कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. हे एक स्किल बेस्ड करिअर आहे. सुरुवात सुद्धा कशी केली सगळं जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये फ्रीलान्सिंग टाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बिगिनर रोडमॅप घेऊन येईल. तुम्हाला व्हिडिओबद्दल काही नाही समजलं असेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला पर्सनली कमेंट करा. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन कसं करायचं आहे, काय करायचं आहे आणि फ्रीलान्सिंग कसं लर्न करू शकतात. स्किल्स लर्न केल्यावर तुम्हाला क्लायंटसुद्धा कसं मिळणार आणि तुम्ही कसं अर्निंगसुद्धा स्टार्ट करू शकतात. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉपर गाईड करेन. So yes, you can just comment me down and then we will connect personally. Bye bye. All the best.